1 महिन्याच्या आत सरकारला निर्णय घ्यायचा आहे. जर निर्णय घेतला नाही तर मैदानात म्हणजेच राजकीय मैदानात उतरणार असं मनोज जरांगे पाटील म्हणालेले आहेत आणि त्याच अनुषंगाने मी आता त्यांच्याशी बोलणार आहे. महत्त्वाचा विषय म्हणजे त्यांनी तयारी सुरू केलेली आहे. काय सांगाल की तुम्ही महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये जाऊन सर्वेक्षण पण केलं, ते सर्वेक्षण कसं केलं आणि यापुढची रणनीती तुमची काय असेल? नाही, मी वेळ दिलेला नाही सरकारला. सरकारनं आमच्याकडून वेळ घेतलेला आहे 13 तारखेपर्यंत आणि आमचा शिमराजी देसाई साहेबांवरती खूप विश्वास आहे. ते आता याच्यात पडलेले ते कारण आम्ही शिंदे साहेबांवरती विश्वास ठेवला आहे. आता यावेळेस आणि फडणवीस साहेबांवरती सुद्धा विश्वास ठेवला. आम्हाला आमचं आरक्षण पाहिजे, आम्हाला राजकारणात जायचं नाही. मला नाही, माझ्या समाजाला नाही, तो आमचा उद्देश नाही आणि आम्हाला त्याच्यात सरकारनं ढकलू पण नाही. आमचं आम्हाला देऊन टाका, शब्दावर देऊन ठेवा आम्ही काय बोलतो सरकार, आम्हाला त्याच्यात ढकलू नका. तुम्ही आमचं आम्हाला आरक्षण दिलं हेच मराठी तुम्हाला डोक्यावर येऊन नसणार. आमचे सगळे स्वारीचं अंमलबजावणी द्या आमच्या व्याख्याप्रमाणे. हैदराबादचं गॅजेट लावा, जे 8-9 विषय ठरलेत आपले ते देऊन टाका. आम्हाला मराठ्यांना राजकारणाची गरज नाही. आणि दुसरा विषय, मी कुठं जाऊन सर्वे फिरवे केलेला नाही. मी सर्वे नाही, आम्ही उगाच चाचपणी केली. तुम्ही लय मोठं नाव दिले त्याला, सर्वे नाही. आम्ही पहिल्या टप्प्यात 24 बघितले अंदाजा घेऊन. दुसऱ्या टप्प्यात आम्ही 43 बघितले. या 15 दिवसात आम्ही टप्पे काढले आणि आमचं गाव उघड असतं. आम्ही त्यांना समोर सांगितलं होतं आम्ही गप्प बसणार नाही. तरी त्यांना सांगितलं पण होतं आम्ही का गप्प बसावं. बरं आमची काय चूक आहे? आम्ही म्हणतो आम्हाला राजकारणात जायचं. तुम्ही नाही दिलं का आमच्या पुढे पर्याय काय करावं सांगा. तो पर्याय तुम्ही स्पष्टपणे सरकारला सांगितलेला आहे. विभागवार पण तुमच्या डोळ्यासमोर असेल की या ठिकाणी असे रणनीती असेल. 2 टप्प्यात तर आम्ही 43 आणि 24 बघितले. त्याच्यात विदर्भातले पण, मराठवाड्यातले काही आहेत, पश्चिम महाराष्ट्रातले काही आहेत, मुंबईचे आहेत, उत्तर महाराष्ट्रातले सुद्धा. आम्ही असे ठराविक अंदाजे घातले. मराठा कसा आहे, बाकीचे कसे आहेत. कारण कोणाला आता काय करायला लागणार आहे, एकमेकाच्या पाठीशी उभं राहावं लागणार आहे. कारण आपल्याला जर दलित बांधवांना या प्रवाहात आणायचं तर मराठ्यांना एकमतानं पाठीशी उभं राहावं लागणार आहे. मुस्लिम जर तुम्हाला राजकीय प्रवाहात आणायचं तर मुस्लिमांच्या पाठीशी मराठ्यांना राहावं लागणार आहे आणि मुस्लिमांनाही मराठ्याच्या पाठीशी राहावं लागणार. लिंगायत समाजाला जर तुम्हाला राजकीय प्रवाहात आणायचं तर लिंगायत समाजाला मराठ्यांच्या पाठीशी उभा राहणार, मराठ्यांनाही त्यांच्या पाठीशी उभा राहणार. 12 बलुतेदारांचे प्रश्न आहेत, त्यांना वेगळा प्रवर्ग करायचा, त्यांनाही आमच्या मागे उभा राहणार, मराठ्यांनाही त्यांच्या पाठीशी उभा राहून या प्रवाहात आणणार. बंजारा बांधव आहे, त्यांना या प्रवाहात आणा, त्यांनी किती दिवस वसूल करायचे. त्यांना जर या राजकीय प्रवाहात आणायचं असतं, त्यांच्या समाजातील लेकरं त्यांना मोठे करायचे असले, धनगर बांधवांना करायचे असले तर आपल्याला त्या प्रवाहात जाऊन ते घ्यावं लागणार. आदिवासींनी किती दिवस दऱ्याखोऱ्यातच काम करायचं, त्यांच्या पोरांनी का मोठं व्हायचं नाही का. या प्रवाहात आणायचं मराठ्यांना त्यांच्या पाठीशी उभं राहावं लागणार. त्यांना म्हणजे ज्यावेळेस हे एकमेकाच्या पाठीशी उभा राहतील त्यावेळेस गोरगरीब देणारे बनणारे आणि यातून सगळ्यात मोठं काम होणार आहे. सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र येऊन ज्यावेळेस देणारे बनतील त्या दिवशी जो कोण मंत्री किंवा काय जे झाला असेल तो त्याच्या जातीचं काम करणार आहे, ते जात मोठी होणार आहे. त्या दिवशी सगळ्यात मोठं काम होणार आहे की ते जाती भेद पुरा जळून पाडणार. बरोबर. म्हणजे तुम्ही सगळ्यांची मोड बांधणार या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रयत्न करणं काम आहे माझं. नाही झालं तर आम्ही पाडायला निभार आहेत. तरी पण याच्याही पुढचं सांगतो मी साम टीव्हीच्या माध्यमातून, आम्हाला राजकारणाकडे जायचं नाही, तुम्ही आमचं आरक्षण द्या. हे जरी मी करत असलो, माहिती घेतोय मी, फक्त सर्वे फिरवे नाही की फक्त मी बघायलो काय करायचं, माझा मराठा कुठपर्यंत घुसू शकतो, काय करू शकतो, किती टक्के मराठा घुसल. आपले समाजाचे काही लोक पक्षात सुद्धा आहेत सगळ्या, त्यांना जर पक्षात सोडून दिलं तर त्यांनाही वाऱ्यावर नाही जाऊ द्यायचं. आपल्या जातीचे लोक रिवाज येता कामा नाही. माझे आमदार जे पक्ष आहेत ते पक्ष आपण देईल, त्याच्या पाठी सुद्धा समाजाने उभं राहिलं पाहिजे. एक शेवटचा प्रश्न, सविस्तर घेणारच आहे. एक शेवटचा प्रश्न की 77 ठिकाणी तुम्हाला क्लिअर झालेलं आहे की असं आहे, आणि सेकंड थिंग जवळपास 140 ठिकाणी आरामात विजय मिळू शकतात अशा पद्धतीचं पण चित्र तुम्ही बघितलेलं आहे. नाही, आणखीन नाही. 27 म्हणजे 24 ते 27 पर्यंत आलो आम्ही, 124 ते 27 पर्यंत. पण ते निघल नाही निघल ही आता नाही. आणखी 6 टप्पे राहिले. 6 टप्प्यात आम्हाला ते बघणं गरजेचं आहे. आणखी 6 टप्पे राहिले. 288 मतदारसंघात बघायचं आहे आम्हाला. त्याच्यानंतर हा निर्णय घेतला जाणार पुढच्या काळात. ते सगळ्यात महत्वाचं आणखीन एक सांगतो की आम्हाला राजकारणात जायचं नाही, समाजाला विचारलं जाणार आहे 288 उमेदवार द्यायचे का 288 पाडायचे.
बरोबर. चाललंय हे सध्या. दोन महाराष्ट्र समोर सगळ्यात महत्वाचे मुद्दे आहे की एक तर सर्व जाती धर्माला सोबत घेऊन एक मोठ बांधण्याचा प्रयत्न त्यांचा असणार आहे आणि 288 मतदारसंघामध्ये तयारी असणार. एक शेवटचा प्रश्न, तुमचा दौरा पण सुरू होणार आहे इथून हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर, तो कसा असेल आणि मराठवाडा विशेषतः सुरुवात असेल आणि तिथे कशी रणनीती असेल? नाही, पहिल्या टप्प्यात आम्ही 8 जिल्हे घेतलेत. सगळ्या महाराष्ट्रात दौरा असणार आहे. सगळ्या. आता 6 तारखेला हिंगोलीला आहे. 6 तारखेला हिंगोलीतला सगळा मराठा समाज हा राजकारणासाठी नाही, ह्यो आपल्या लेकराला आरक्षण देण्यासाठी जमणार आहे की सरकारला विनंती करणार आहे की आम्ही तुमच्या पाया पडून सांगतो, तुम्ही आम्हाला 13 तारखेच्या आत, जुलैच्या आत आमचं आरक्षण द्या. बरोबर. 7 तारखेला परभणीत येत. परभणीतला मराठा समाज विखरून राहणार नाही या तालुक्यात. त्यातून एका जागेवर एका वेळेला आणि एकाच तारखेला अख्खा मराठा समाज एका जागेवर येणार आहे. 6 तारीख हिंगोली, 7 तारीख परभणी, 8 तारखेला नांदेड, 9 तारखेला लातूर, 10 तारखेला धाराशिव, 11 तारखेला बीड आणि 12 तारखेला जालना, 13 तारखेला संभाजीनगर आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ पण आम्ही घेणार आहेत. म्हणजे हे सगळे टप्पे टाकणार आहेत. पण ही फक्त लेकराच्या डोक्यावर आरक्षणाचा गुलाल टाकण्यासाठी, बाकी काही नाही. सगळ्या पक्षातल्या मराठ्यांना हात जोडून विनंती आहे, सगळ्यांनी जातीचे लेकरं मोठे करण्यासाठी एकवटा. जर तुम्ही त्याच्यात दिसले नाही, ह्यो मराठा समाज तुम्हाला दारात उभा राहू देणार नाही. बरोबर. ही 13 जुलैपूर्वीची तयारी आहे. 14 जुलै नंतर एक राजकीय भूमिका ती स्पष्टपणे सांगितलेली आहे की जर सरकारनं मराठ्यांना आरक्षण दिलं नाही, सगळेसोयरेचा विषय मार्गी लावला नाही तर पर्याय नाही, कारण नंतर कुणाचं मी ऐकणार नाही असं स्पष्टपणे अंतरवाली सराटीमधल्या उपोषणाच्या शेवटच्या दिवशी त्यांनी सरकारला सांगितलेलं आहे. आणि ती रणनीती आत्ता तुम्ही साम TV च्या समोर पाहताय. माधव सावरगावे, साम TV, छत्रपती.